विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपला परिसरचा तास चालू झाला आहे. पहा, हे आपल्या पुस्तकाचं पान दिसतंय तुम्हाला. खाली बघा, पान नंबर आहे तिनावर 31. 31 पान नंबर काढा. आपले मदतनीस भाग कितवा आहे हा? 2. याच्या आधी आपण आपले मदतनीस भाग 1 शिकलो होतो की नाही? जरा मला सांगा बघू, त्याच्यामध्ये कोण कोण होते आपले मदतनीस? पहा, आता मी सांगते. डॉक्टर, मोलकरीण, पेपरवाला, टीचर, शेतकरी, भाजीवाला, झाडूवाला आणि दूधवाला. हे सगळे आपण आपल्याला कशा प्रकारे मदत करतात हे शिकलो आहोत. आता ह्याच्यानंतर आपले मदतनीस भाग 2 आज आपण पाहणार आहोत. तर पहा, हे सगळ्यांनी पान काढलं आहे का पुस्तकातलं? मग आता आपण काय करायचं आहे, तर एका एका चित्रावर बोट ठेवा आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, पहिलंच चित्र कशाचं आहे रे? मोबाईलवर पण दिसतंय आणि तुम्ही पुस्तक पण उघडलेलं आहे की नाही? तर बघा, सगळ्यांच्या मोबाईलवर दिसतंय की नाही? हे आहेत गवंडी. बोला सगळ्यांनी, गवंडी. तर मला सांगा, चित्र बघून सांगा, काय करतायत हे काका? काय करतायत? भिंत बांधतायत. विटांची भिंत बांधतात. तुमचं घर बघा सगळ्यांनी कसं बांधलेलं आहे. भिंती आहेत की नाही सगळीकडे? या भिंती बांधून मग आपलं काय तयार होतं? घर तयार होतं. मग हे घर बांधण्याचं काम कोण करतं? गवंडी. हो की नाही? तर आता दुसऱ्या प्रकारचं आपण बघूयात. हे कोण आहेत? कुंभार. काय म्हणायचं आहे ना? कुंभार. चित्र सगळ्यांना दिसतंय? चित्रात बघून सांगा बघू, हे काय करतात? मातीची भांडी बनवतात. मडकी आहे की नाही? ही मडकी बनवतात कशापासून? मातीपासून. आणि कोण बनवतात? कुंभार. कुंभार काय करतो? मातीची भांडी बनवतो. आता तिसरं चित्र बघा. कशाचं आहे? पोलीस आणि सैनिक. हे काय करतात रे? तर आपल्या सगळ्यांचं काय करतात? रक्षण करतात. चोर आले की पोलीस रक्षण करतात की नाही? आणि चोरांना पकडतात. मग बघा, आपल्याला हे मदत करतात. नंतर कशाचं चित्र आहे रे पुस्तकात? फळवाला. मोबाईलवर दिसतंय तुम्हाला? मग हे फळवाले काका काय करतात? फळं विकतात. आणि बघा, तुमच्यासारखेच एक दादा आणि दीदी, 2 मुलं आलीत की नाही फळं घ्यायला. ह्या मुलाने कशाकडे बोट दाखवलं आहे? द्राक्ष. त्याला द्राक्ष हवी आहेत. आणि ही मुलगी काय घेते? सफरचंद. बघा, तिने पिशवी ओपन केली आहे की नाही सफरचंद घेण्यासाठी. आणि या दुकानात कोणती कोणती फळं आहेत रे? कुठली कुठली आहेत? अननस, द्राक्ष, केळी, अजून पेरू, डाळिंब, संत्र, सफरचंद अशी वेगवेगळी फळं आहेत. मग मला सांगा, फळवाला काय करतो? फळे विकतो. हे कुठलं चित्र आहे? सुतार. सुतार काय करतो माहिती आहे का तुम्हाला? टेबल, खुर्ची बनवतो. तुमच्या घरात कुठल्या कुठल्या वस्तू आहेत? दरवाजा आहे का? तो कोणी बनवलेला असतो? तर तुम्ही काय सांगणार? आम्ही बाजारातून आणला. पण बाजारात आणता पण ते कोणीतरी बनवलेला असतो की नाही? का असा आपोआप पडतो रे? नाही की नाही? मग ते वस्तू कोण बनवतात? सुतार. ज्या लाकडाच्या वस्तू असतात, आता तुम्ही काय करायचं, आपल्या घरात बघा कुठल्या कुठल्या वस्तू आहेत लाकडापासून बनवलेल्या. त्याची आईला नावं सांगायची आणि आईला पण विचारायचं, सुतार काकांनी आपल्या घरात कुठल्या कुठल्या वस्तू बनवलेल्या आहेत? पहा, टेबल असतो, खुर्ची असते, दरवाजा, कपाटं असतात, त्याची दरवाजे असतात, कपाटं असतात. ह्या सगळ्या लाकडापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू कोण बनवत असतो? सुतार. पुढचं चित्र आहे कशाचं? गावाला जाता की नाही तुम्ही? मग सांगा बघू, गाडी कोण चालवतात?
ड्रायव्हर. आणि गाडीत बसल्यावर आपल्याला तिकीट काढायला लागतं. ते तिकीट कोण काढतं? कंडक्टर. ड्रायव्हर गाडी चालवतो आणि कंडक्टर तिकीट काढतो. तिकीट नसेल तर आपल्याला खाली उतरायला लागतं गाडीतून. जेव्हा आपण तिकीट काढतो तेव्हा आपल्याला ते गाडीत बसू देतात, हो की नाही? चला मग पुढचं आपण चित्र बघूयात. हे आहेत शिंपी. शिंपी काय करतात रे? चित्र बघून तुम्ही सांगू शकता की नाही? कपडे शिवतात. बरोबर. किती तुम्ही हुशार झालायत रे. पटापट उत्तरं देता की नाही? बघा, मॅडमला लगेच समजतं तुम्ही उत्तर दिलेलं, हो की नाही? कसं समजतं रे? जादू आहे मॅडमकडे. तर मग तुम्ही अशी उत्तरं द्यायची आणि मला लगेच कळणार आहे कोण उत्तरं देत आहे ते. बघा, हे शिंपी काका काय करतात? कपडे शिवतात. मग आता तुमच्या घरात तुमची आई पण कपडे शिवत असते, हो की नाही? हे कुठलं चित्र आहे? इस्त्रीवाला. इस्त्रीवाला काय करतो रे? कपड्यांना इस्त्री करतो. तुमच्या घरात पण इस्त्री असते की नाही? मग तुमची आई इस्त्री करते, कधी बाबा करत असतील. पण ज्यांच्याकडे इस्त्री नसते ते काय करतात? इस्त्रीवाल्या काकांकडे कपडे टाकतात इस्त्री करायला, हो की नाही? मग इस्त्रीवाला काय करतो? आपल्या कपड्यांना छान इस्त्री करतो. झाले? सगळे चित्र बघितले आणि आपण ह्या मदतनीसांची नावे बघितली. ते काय काय कामे करतात ते बघितलं. सगळ्यांना समजलंय? पहा, मग आता या पानावरच तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. काय सांगितलंय? मी कोण ते ओळखा पाहू. आता तुम्ही ओळखायचं आहे. मी प्रश्न वाचणार आणि तुम्ही पटकन उत्तर सांगायचं. बघा, पहिला आकडा. मी सगळ्यांचे कपडे शिवतो. कोण रे? कोण कपडे शिवतो? शिंपी. बरोबर. दुसरं पहा. मी मातीची भांडी बनवतो. कोण मातीची भांडी बनवतो? सगळ्यांकडे पुस्तक आहेच. सांगा बघू. कुंभार. अगदी बरोबर. मी विटांची भिंत बनवतो. कोण बनवतं भिंत? गवंडी. मी टेबल खुर्ची बनवतो. कोण बनवतो टेबल आणि खुर्ची? सुतार. अगदी बरोबर. मी तुमच्या कपड्यांना इस्त्री करतो. कोण? इस्त्रीवाला. मी तुम्हाला ताजी फळे आणून देतो. कोण आणून देतं फळे? कोणाकडे जातो आपण फळे घ्यायला? फळवाले. मी बस चालवतो किंवा मी तिकीट काढतो. कोण बस चालवतो? ड्रायव्हर. आणि तिकीट कोण देतो? कंडक्टर. आणि शेवटचा प्रश्न बघा. आम्ही तुमचे संरक्षण करतो. कोण करतं संरक्षण तुमचं? पोलीस आणि सैनिक. पहा, आता ह्या 31 पानावरचा आपण अभ्यास केला. मग ह्याच्यानंतर पुढचं पान कुठलं आहे? 3 × 2 = 32. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेला आहे अभ्यास? जोड्या लावायला सांगितल्यात की नाही? मग आता त्या जोड्या कशा लावायच्या? बघा, पहिल्या चित्रात काय आहे? झाडूवाला. आणि मला सांगा, झाडूवाला काय करतो? झाडू काढतो की नाही? रस्ते साफ करतो. मग ह्याची जोडी आपण कशाला लावायची? तर पहा, ह्याची जोडी आपण लावायची इथे झाडूला. डॉक्टर काय करतात रे? पेशंटला तपासतात. मग इकडे बघा, डॉक्टरांची जोडी आपण कशाला लावायची? डॉक्टर काका कानात घालतात की नाही आणि तुम्हाला तपासतात. आता तिसरं चित्र आहे इस्त्रीवाला. मग इथे आहे इस्त्री, याची जोडी लावा. कुंभार काका मडकी बनवतात. मडकीचं चित्र आहे का आपल्याकडे? आणि हे आहे गवंडी. हे गवंडी काका ह्या टोपलीमध्ये बघा सिमेंट घेतात, हो की नाही, आणि काम करतात. तर आता इकडे पहा, फळवाले आहेत का? मग फळवाल्यांची जोडी आपण कशाला लावणार? फळवाले काका काय करतात? फळांचं वजन करतात. आता शिंपी. शिंपी काय करतात रे? कपडे शिवतात. मग कपडे शिवण्यासाठी काय लागतं? सुई दोरा. सुतार काका यांना
टेबल तयार करण्यासाठी काही वस्तू कापायला लागतात, मग त्यांनी कापतात. शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे? नांगर धरलेला आहे. मग त्याचं चित्र पहा इथे आहे. आणि ह्या आहेत मॅडम शिकवण्यासाठी कशाचा वापर करतात? फळा आणि खडूचा वापर करतात. पहा, अशा प्रकारे आपण सगळ्या जोड्या लावल्या की नाही? मग ह्या मी मोबाईलवर लावल्यात. तुम्ही मोबाईलवर लावायच्या का? नाही. तुम्ही कशावर लावणार आहात जोड्या? तुमच्या पुस्तकात. मग आता सगळ्यांना समजलंय? तर हे मोबाईल आता बंद करा आणि पुस्तकात जोड्या लावा बघू. चला, आता पहिल्यांदा कोण कोण जोडी लावतंय?